स्लम्सची समस्या तर खूप वाईट आहे तिथे. तिथे ड्रेनेज म्हणजे आम्ही घरोघरी डोर टू डोर प्रत्येकाच्या घरी जाऊन बघितलंय. त्यांच्या घराच्या खालून ड्रेनेजचे पाईप्स आहेत. गेले कित्येक वर्ष तसेच आहेत. एक तर बिल्डिंग जवळजवळ 25 वर्षापूर्वी त्याला मान्यता दिलेली आहे की डेव्हलपमेंट करायची आहे. पण ती तशीच रखडलेली आहे. आज म्हणजे त्याचा सांगाडा उभा आहे. ती एक आहे गोष्ट. प्रेमनगरमध्ये सुद्धा सेम तशीच आहे सिच्युएशन. वरपर्यंत त्यांचे म्हणजे घरामध्ये जायला खूप कठीण मार्ग आहेत. म्हणजे कोणाची डेथ जरी झाली ना तरी ती लोक घरी बॉडी आणत नाहीत. ती खालच्या खालीच ते लोक हे करतात. म्हणजे त्यांचं राहण्याची सोय नाहीये, त्यांचे टॉयलेट्स नाहीये. त्यांचे इथे जे टॉयलेट्स होते पूर्वी ते सुद्धा काढून टाकलेले आहेत आणि ते खूप लांब आहेत. म्हणजे ते सिद्धार्थनगरची लोक काही लोक तर सीफेसला जातात टॉयलेटसाठी. म्हणजे महिलांसाठी तर ही खूप अशी वाईट गोष्ट आहे. अचानक कोण आजारी पडलं काय असेल तर त्यांच्यासाठी पण खूप कठीण आहे ही गोष्ट. जिथे जिथे आम्ही गेलो प्रचारासाठी तिथे लाडक्या बहिणींनी स्वतःहून आमच्याकडे येऊन आम्हाला सांगितलेलं की आम्ही लाभार्थी आहोत आणि जिथे नाही झालेले आहेत तिथे आम्ही त्यांचं KYC कसं होईल लवकरात लवकर त्याचे आम्ही प्रयत्न करणार आहोत. BDD पुनर्विकास प्रकल्प हा जो एक मोठा प्रकल्प यशस्वी प्रकल्प मानला जातो, त्याचं श्रेय विशेषतः उबाटाचे नेते आणि स्थानिक आमदार घेताना दिसत आहेत. काय सांगा? श्रेय त्यांना घ्यायचे ते घेऊ दे, पण जे ॲक्च्युअल कामं जी केलेली आहेत आमच्या महायुतीच्या देवेंद्र भाऊंच्या नेतृत्वाखाली जे परमिशन आणणं हे जे काम केलेलं हे सगळं आज आम्ही प्रत्येकाच्या घरी जाऊन आलेलो आहे. ती लोकं एवढी खुश आहेत आणि त्यांना सगळ्यांना माहिती आहे हे काम कोणी केलेलं आहे. हे फक्त महायुतीच्याच काळामध्ये होऊ शकते आणि बाकी कोणी श्रेय घेतलं तरी काही त्याचा फरक पडत नाही. सोनाली ताई, तुमचं महा MTV चॅनलमध्ये सर्वप्रथम स्वागत. या भागातील अशी कोणती समस्या तुम्हाला जाणवते की ज्या सोडवण्यासाठी तुम्ही प्राधान्य द्याल? आमच्या एरियामध्ये स्लम्स खूप आहेत. सिद्धार्थनगर, प्रेमनगर, मायानगर, अचानक नगर असे मोठे पार्ट आहेत. आमचे वॉर्डमध्ये 54,000 वोटर्स आहेत. त्याच्यातले जवळजवळ हाफ म्हणजे 20,000 पेक्षा जास्ती स्लम्समधले आहेत. स्लम्सची समस्या तर खूप वाईट आहे तिथे. इथे ड्रेनेज म्हणजे आम्ही डोर टू डोर प्रत्येकाच्या घरी जाऊन बघितलं आहे. त्यांच्या घराच्या खालून ड्रेनेजचे पाईप्स आहेत. गेले कित्येक वर्ष तसेच आहेत. एक तर बिल्डिंग जवळजवळ 25 वर्षापूर्वी त्याला मान्यता दिलेली आहे की डेव्हलपमेंट करायची आहे. पण ती तशीच रखडलेली आहे. आज म्हणजे त्याचा सांगाडा उभा आहे. तर ती एक आहे गोष्ट सिद्धार्थनगरमधली आणि प्रेमनगरमध्ये सुद्धा सेम तशीच आहे सिच्युएशन. वरपर्यंत त्यांचे म्हणजे घरामध्ये जायला खूप कठीण मार्ग आहेत. म्हणजे कोणाची डेथ जरी झाली ना तरी ती लोकं घरी बॉडी आणत नाहीत. ती खालच्या खालीच ते लोकं हे करतात. म्हणजे त्यांचं राहण्याची सोय नाही आहे. त्यांचे टॉयलेट्स नाही आहेत. त्यांचे इथे जे टॉयलेट्स होते पूर्वी ते सुद्धा काढून टाकलेले आहेत आणि ते खूप लांब आहेत. म्हणजे सिद्धार्थनगरची लोकं काही लोकं तर सीफेसला जातात टॉयलेटसाठी. म्हणजे महिलांसाठी तर ही खूप अशी वाईट गोष्ट आहे. अचानक कोण आजारी पडलं काय असेल तर त्यांच्यासाठी पण खूप कठीण आहे ही गोष्ट. BDD पुनर्विकास प्रकल्प हा जो एक मोठा प्रकल्प यशस्वी प्रकल्प मानला जातो, त्याचं श्रेय विशेषतः उबाटाचे नेते आणि स्थानिक आमदार घेताना दिसत आहेत. काय सांगा? श्रेय त्यांना घ्यायचे ते घेऊ दे, पण जे ॲक्च्युअल कामं जी केलेली आहेत आमच्या महायुतीच्या देवेंद्र भाऊंच्या नेतृत्वाखाली जे परमिशन आणणं हे जे काम केलेलं ते सगळं आज आम्ही प्रत्येकाच्या घरी जाऊन आलेलो आहे. ती लोकं एवढी खुश आहेत आणि त्यांना सगळ्यांना माहिती आहे हे काम कोणी केलेलं आहे. हे फक्त महायुतीच्याच काळामध्ये होऊ शकते आणि बाकी कोणी श्रेय घेतलं तरी काही त्याचा फरक पडत नाही आहे. आजचा हा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. एकंदर लोकांचा प्रतिसाद पाहता काय सांगाल? आम्ही आता फिरलो 15-1 दिवस प्रचारासाठी. लोकांचं असं आहे की 25 वर्ष जी त्यांनी कामं आणि 25 वर्षापूर्वी जी लोकांनी त्यांना आश्वासनं दिली आहेत आधीच्या सरकारांनी, ती कामं अजूनही तशीच रखडलेली आहेत. त्याच्यामुळे आता आमच्या पक्षाला बघून लोकं म्हणजे आमचा पक्ष जे काम करणार आहे त्यांच्यासाठी, ते बघून लोकं जास्ती आनंदित आहेत आणि त्यांना विश्वास आहे की यांच्याकडूनच कामं होणार आहेत. निवडणूक काळात लाडक्या बहिणींचा एकंदर प्रतिसाद तुम्हाला कसा मिळाला आणि त्याबद्दल काय सांगाल? जिथे-जिथे आम्ही गेलो प्रचारासाठी तिथे लाडक्या बहिणींनी स्वतःहून आमच्याकडे येऊन आम्हाला सांगितलेलं आहे की आम्ही लाभार्थी आहोत आणि जिथे नाही झालेले आहेत तिथे आम्ही त्यांचं KYC कसं होईल लवकरात लवकर त्याचे आम्ही प्रयत्न करणार आहोत. BDD चाळीतील सामान्य घरातून एखाद कुटुंब
फ्लॅटमध्ये गेले हे त्यांचं स्वप्न पूर्ण झालं. पण त्याचबरोबर तिथं सुद्धा काही समस्या जाणवत असतील, तर त्या सोडवण्यासाठी कसा प्रयत्न करा? आता इतक्या दिवसात तरी अशा समस्या काय आमच्या पुढ्यात आले नाहीत. उलट आनंदी चेहरे आणि सगळे खुश दिसतायत तिथे. त्यांचे पार्किंगचा सुद्धा एक विषय होता, तो पण आपल्या थ्रू झालेला आहे. पण मला असं वाटत नाही काही समस्या असेल आणि असतील तर ते आपण सॉल्व्ह करू त्याच्या. आमच्या या चॅनलच्या माध्यमातून आपण मतदारांना नेमकं काय आवाहन करू इच्छिता? केंद्रात जसं मोदीजींचं सरकार आहे आणि राज्यात महायुतीचं आहे, त्याचप्रमाणे आपल्या महानगरपालिकेमध्ये सुद्धा बहुमताने महायुतीचं सरकार येऊ दे. त्याच्यासाठी मी असं जनतेला आव्हान करते, की जास्तीत जास्ती सगळ्यांनी बाहेर पडून मतदान करावं. आपल्यासोबत होत्या प्रभाग क्रमांक 196च्या उमेदवार सौ सोनाली दीपक सावंत, कॅमेरामन सुमित घोरपडेसह मी अभिनंदन परोळेकर, महा MTV मुंबई.